पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात 2 टेकड्या प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे पर्वती टेकडी आणि दुसरी म्हणजे तळजाई टेकडी. या दोन्हीही टेकड्यांना पुण्याला ऑक्सिजन पुरवठा करणारी फुफ्फुसं असे म्हटले तरी काही गैर ठरणार नाही. तळजाई वनोद्यानाच्या प्रवेशद्वाराशीच पेटपूजेचे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. इथे बरेच खवय्ये लोक ट्रेक करण्याआधी किंवा ट्रेक झाल्यानंतर गरमागरम मस्त पोटपूजा करताना दिसतात. तळजाई वनउद्यान हे नगरसेवक सुभाष जगताप यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले आहे, म्हणून त्यांना ऑक्सिजन मॅन असेही संबोधले जाते. हे वनउद्यान सकाळी 5 ते 9 तर संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान खुले असते. गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. आज आम्ही आलोय तळजाईच्या जंगलात पुण्यामध्ये आणि हे साधारण 150 एकरामध्ये पसरलेली जागा आहे आणि ह्याच्या काही ठिकाणी वाटा निघतात. सहकार नगर, राजाराम पूल. दादा किती लांब आहे? जेवढं असेल तेवढं आहे. 6 किलोमीटर स्ट्रेच बघितलं मी असं. हा, मग तसं तर लय लांब आहे. मग आपण इकडे खाली कुठे उतरतो का? खाली तुम्ही जाता वडगाव शेरीच्या तिकडे, वडगाव बुद्रुकच्या इथे तिकडे जाता, राजाराम पुलापाशी जाता. आम्हाला सुरुवातीलाच भेटले प्रोफेशनल बॉडी बिल्डर श्री मंदार चवरकर आणि त्यांचे सिनियर मित्र. या दोघांचाही फिटनेस पाहून आपल्याला प्रेरणा मिळते आणि गेली 35 वर्ष ते सलग इथे येत आहेत आणि अजूनही हे मास्टर्स बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप साठी भाग घेत असतात. आयुष्यात अशी व्यक्तिमत्व कायमच आपल्याला मोटिवेशन देत राहतात. थँक्यू. सुरुवातीलाच आपल्याला लागते ते बांबू उद्यान व फुलपाखरू उद्यान. इथे येणाऱ्या नागरिकांसाठी ध्यान केंद्रही उभारले आहे. आणि हे वाटाडे तर आपल्याला मस्त वाट दाखवतात सुरुवातीपासून. काय रे मित्रांनो? मोरांचे आवाज येतात, खूप वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात आणि पुण्यासारख्या ठिकाणी हे जंगल, तळजाई जंगलामध्ये इतकी शांतता असेल आणि फुलपाखरं भरपूर आहेत. मोराला बघून माझ्या एक्साइटमेंटला थाराच उरला नाही. असा पिसारा फुलवलेला मोर आपल्या समोर नाचताना बघायचा आनंद काही औरच आहे. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये जाणाऱ्या वाटा काही काही आम्ही ट्रेस केल्या, जसं की आता ही वाट आहे.
शांत राहून पक्ष्यांचा फक्त आवाज ऐका. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता हा. आणि पुण्यात राहून हे जंगल असेल किंवा हे आपण निसर्गाच्या सानिध्यात इतक्या जवळ आहोत ह्याची कल्पना पण नव्हती. आणि ही जर ट्रेल करायची असेल तर साधारण तुमच्याकडे एक 1.5 ते 2 तास हवेत शांतपणे. परत निघताना आम्ही तळजाई मातेचे दर्शन घेतले. इथे एकाच गाभाऱ्यात भवानी, तळजाई व पद्मावती देवीची स्थापना केली आहे. मला स्पेशली ह्या व्हिडिओमार्फत आभार मानायचेत पुणे वन विभागाचे, कारण इकडची स्वच्छता फार छान राखली गेलेली आहे. एकही ट्रेल करताना एकही आम्हाला प्लास्टिकचा तुकडा किंवा पिशवी इथे आढळली नाही आहे. त्यामुळे मनपूर्वक आभार. फक्त एक विनंती आहे मित्रांनो, जर इथे आपण येत असाल तर कृपया करून इथे कचरा करू नका आणि गोंगाट तर अजिबात करू नका, कारण आपण त्यांच्या पक्ष्यांच्या अधिवासात इथे येतो हे फक्त लक्षात राहू द्यावं. आणि जे अनुभवायचे ते शांतपणे शांत चित्ताने इथे येऊन अनुभवणं गरजेचं आहे. हे छोटे छोटे नियम जर आपण पाळले तर खरंच आपला निसर्ग खूप चांगला राहू शकतो.